हाय फ्रेंड्स, मी राहुल काचलिया। आज आपण शिकणार आहोत रोजगार क्षमता नियोजन, ज्याला म्हणतात एम्प्लॉयबिलिटी प्लॅनिंग। प्रामुख्याने रोजगार क्षमता नियोजन म्हणजे काय, तर व्यक्ती एका निश्चित वयोमर्यादेपर्यंत शिक्षण घेत असतो। शिक्षण वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग घेत असतो, ITI वगैरे काही ना काही करतो, डिप्लोमा घेतो आणि असं करून स्वतःला एखादा व्यवसाय किंवा उद्योग किंवा नोकरी करण्याकरता तयार करत असतो। प्रामुख्याने प्रत्येक मुलाचे व्यक्तीचे हे ध्येय वेगवेगळे असतात। कोणाला धंदा करायचा असते पुढे चालून, तर कोणाला एखादी नोकरी पाहण्याची इच्छा असते। एखाद्याला वाटतं का मी बिझनेस करेन, तर मी जेवढं सुद्धा जास्त श्रम करेन तेवढं सगळ्या श्रमाचा मला कुठेतरी मोबदला जास्तीत जास्त प्राप्त करता येईल, म्हणजे माझी श्रमाची मर्यादा जेवढी वाढेल तेवढं मोबदल्याचं प्रमाण वाढेल। परंतु काही काही व्यक्तिरेखा अशा असतात की त्यांना वाटते की नाही बा, बिझनेस केला तर त्याच्यामध्ये रिस्क आहे, मला भविष्यामध्ये तेवढा सारा मुनाफा झाला नाही, समजा तोटा आला तर मी कसा पुरून देईल, त्यापेक्षा नोकरी बरी, मला फिक्स इन्कम हवी आहे। 50,000 पगार मिळाला तर मी त्याचं नियोजन करू शकेल की त्या 50,000मधून मी 25,000 माझ्या मंथली एक्सपेन्सेसमध्ये खर्च करेल आणि उरलेल्या 25,000चं नियोजन अशा पद्धतीने करेल की ती इन्व्हेस्टमेंट माझी वाढत जाईल। म्हणजे मला फिक्स एक अमाऊंट पाहिजे आहे ॲट द एंड ऑफ मंथ। काही लोकांची मानसिकता तशी असते आणि त्या मानसिकतेतूनच प्रत्येक व्यक्तीची जडणघडण होत असते। त्याकरता तो शिक्षण घेतो, प्रशिक्षण घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करतो आणि हे सगळं केल्यानंतर वयाची काही वर्षे त्याची निघून जातात। त्यानंतर तो पुरेपूर पद्धतीनं तयार होतो आणि त्यानंतरचा टप्पा येतो की आता रोजगार काय करायचा, नोकरी करायची का धंदा करायचा। यासाठी एका निश्चित उद्देशापर्यंत पोहोचणे की आता मी धंदाच करणार किंवा मी आता नोकरीच करणार, अशा निश्चित उद्देशापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात, रोजगार क्षमता नियोजन। जसं आपण नोकरी करणार की स्वतंत्र व्यवसाय करणार याबाबतचे नियोजन करणे म्हणजेच रोजगार क्षमता नियोजन होय। थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जीवन कार्याचे वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश असतात। हे उद्देश ठरवून ते साध्य करण्याकरता योग्य मार्गांचा अवलंब करण्यासाठी जी एक पद्धतशीर प्रक्रिया असते, प्रोसेस असते, त्या प्रोसेसला फॉलो करणे आणि त्यानुसार एखादी विशिष्ट नोकरी किंवा उद्योगधंदा स्थापन करण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच म्हणतात रोजगार क्षमता नियोजन। जसं तुमच्यापैकी कोणाला नोकऱ्या करायच्या असतील तर ते पहिले शिक्षण घेतील, शिक्षण घेताना नाही ते या गोष्टीचा विचार करतील की माझे पर्सेंटेज कमीत कमी फर्स्ट क्लासपेक्षा कमी यायला नको, फर्स्ट क्लासची पर्सेंटेज मला पर्टिक्युलर नोकरीकरता आवश्यक आहे, त्यांचा क्रायटेरिया तो आहे, त्यानुसार तो शिक्षण घेईल, कम्प्युटर शिकेल, अन्य बाबी शिकेल, कारण की त्या कंपनीमध्ये नोकरी प्राप्त करण्याकरता त्याला ते आवश्यक आहे। म्हणजे ज्या ज्या गोष्टी एखाद्या विशिष्ट कंपनीमध्ये किंवा एखाद्या विशिष्ट प्रकारचा रोजगार करण्यासाठी आवश्यक आहेत त्या तो संपादित करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याकरता त्याचे जे प्रयत्न असेल ते सगळे कशामध्ये मोडतात, रोजगार क्षमता नियोजनामध्ये। आता रोजगार क्षमता नियोजन या विद्यार्थी जीवनाच्या स्तरावर आपण कसं करू शकतो, तर त्याच्या काही स्टेजेस आहेत। यामध्ये काय आहे की आपल्याजवळ व्यक्तिगत कौशल्य, ज्ञान, योग्यता व अनुभव काय आहेत याचं विश्लेषण केलं पाहिजे की मला काय काय येतं। जसं मी एक व्यक्ती म्हणून मला चांगलं बोलता येतं, समजलेलं मला समजून सांगता येतं, 4 लोकांवर प्रभाव पडेल अशा पद्धतीने माझ्या शब्दांची मांडणी मला करता येते। तसं तुमच्यामध्ये काय आहे, म्हणून मी हा टीचरचा जॉब घेतलेला आहे। तुमच्यामध्ये तसं काय आहे, व्यक्तिगत दुसरी कौशल्य कोणती आहेत। काही काही जणांना चांगली मेहंदी काढता येत असेल तर तो मेहंदीच्या ह्याच्यामध्ये आपलं करिअर बनवू शकतो। एखादा चांगला चित्रकार असू शकतो तर त्याला चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवता येतं। एखादा चांगला ॲक्टिव्हिस्ट असेल त्याला चांगलं फिरून फारून 4 लोकांमध्ये चांगलं बोलून आपलं प्रॉडक्ट विकण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल। तर अशी कोणती कौशल्य आहे, कारण की बरीचशी कौशल्य आपल्याला जन्मजात मिळतात। नाव्याच्या मुलाला कैची पकडणं शिकवावं लागत नाही असं आपण म्हणतो, याचाच अर्थ काही कौशल्य जे आहेत ते वडिलोपार्जित आपल्याला मिळतात। तर काही कौशल्य आपण शिक्षण घेत असताना आत्मसात करत असतो। वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स, यातून आपण अनेक प्रकारच्या क्षमता विकसित करत असतो। तर अशी आपल्यामध्ये कोणती कौशल्य आहेत, एखादा धंदा करण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आहे काय, योग्यता आहे काय, तशा प्रकारचे सर्टिफिकेट्स आपल्याजवळ आहे का जे क्रायटेरियामध्ये मोडत असेल, आणि एक्सपिरियन्स आहे काय, या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण सर्वप्रथम केलं जावं। त्यानंतर प्रगतीच्या संधीचा शोध घ्यावा। आता प्रगतीच्या संधी म्हणजे काय, तर जसं मी एक बिझनेसमॅन आहे,
म्हणजे स्वतःला असं समजतो की मी एक बिझनेस करणार आहे, तर त्यानुसार माझी योग्यता आहे काय, मला खरोखर तो बिझनेस स्टँड करता येईल का, स्टँड केल्यानंतर तो मला योग्य पद्धतीने चालवता येईल का, म्हणजे माझी ती योग्यता आहे किंवा नाही हे मला तपासून पाहावं लागेल. तर तसं प्रत्येक व्यक्तीने काय केलं पाहिजे की आपली योग्यतेचं तपासणी केली पाहिजे आणि त्यानंतर त्या योग्यतेला सिद्ध करण्यासाठी संधी कुठे आहे. वर्धेचं मार्केट बरोबर नसेल तर आपण नागपूरमध्ये जाऊन व्यवसाय केला तर समजा त्या व्यवसायाला अधिक चान्सेस असेल, तर कधी कधी गाव सोडण्याची सुद्धा आपली क्षमता असली पाहिजे. याशिवाय यशस्वी होण्याकरता नेमकी कोणती कौशल्ये, योग्यता आणि प्रवृत्ती इत्यादीची गरज असते याबाबत विचार करून आपल्याजवळ कोणती शैक्षणिक कौशल्ये, गुणवत्ता आणि प्रशिक्षण व अनुभव आहे याचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. हा जर विचारामध्ये याही क्रायटेरियामध्ये आपण जर फिट बसत असू तर मग आपण त्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकतो. याशिवाय समजा आता एखाद्या व्यक्तीने निर्णय घेतला की मला नोकरीच करायची आहे, तर आता नोकरी करण्यासाठी काय असतं की एक गोष्ट आहे तर दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता विकसित करावी लागते. याशिवाय स्वतः जे काम करायचे आहे त्या कामाचा दर्जा सुद्धा सुधारण्याची क्षमता असली पाहिजे आणि त्यामुळे जीवन कार्य संधीबाबत अल्प व दीर्घ मुदतीकरता वास्तववादी ध्येय निश्चित करणं आवश्यक असतं. जसं तुमची फायनान्शियल कंडिशन खूप पुअर असेल आणि तुम्ही एखादा बिझनेसमॅन बनण्याचा विचार जर करत आहात तर त्या ठिकाणी त्या बिझनेससाठी लागणाऱ्या फायनान्सचा पुरवठा तुम्ही करण्याकरता कुठेतरी अक्षम जर ठरले तर तो बिझनेस स्टँड होण्याच्या पूर्वीच समाप्त होण्याचा संभव असेल. परंतु तुमच्याकडे खूप चांगले मार्कशीट आहेत, 80-80, 70-70% गुणाच्या मार्कशीट्स आहेत आणि त्यानुसार त्या मार्कशीटच्या अनुरूप तुम्हाला समजा रोजगार मिळत असेल तर त्यानुसार स्वतःला आणखी डेव्हलप करण्याचं काम आपल्याला करावं लागत असतं. त्याला म्हणतात जीवन कार्य संधी. आणि याबाबत जर काही कौशल्य आपल्याजवळ कमी असतील तर ती डेव्हलप करायची आणि जर काही कौशल्य मुळामध्ये नसतील तर ती कशी स्वीकृत करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. याच्याकरता छोटी छोटी आणि प्रॅक्टिकल ध्येय करायची. खूप जास्त अवास्तववादी विचार करायचा नाही की मी डायरेक्ट अंबानीचं स्वप्न पाहतो की मी अंबानी बनेल, धीरूभाई, तर हे चुकीचं आहे. छोट्यापासून स्टार्ट करून आपण मोठ्यापर्यंत निश्चित जाऊ शकतो, परंतु ते स्टार्टिंग छोट्यापासून करण्याकरता आपल्याजवळ काय संसाधन आहेत आणि आपल्या क्षमता काय आहेत याचा विचार आपण केला पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचे जे विषय आहेत की आपण आता डिसाईड करून टाकलं की आपल्याला XYZ कंपनीमध्ये व्यवस्थापक पदापर्यंत जायचं आहे किंवा मला एखाद्या कॉलेजमध्ये लेक्चरर बनायचं आहे, तर त्या लेक्चरर बनण्यासाठी व्यूहरचना ठरवली पाहिजे. आता लेक्चरर बनायचं आहे तर मग मला कशा पद्धतीने ग्रॅज्युएशन करायचं आहे, ग्रॅज्युएशन केल्यानंतर मला काय करायचं आहे, नेटसेट करायचं आहे की BEd करायचं आहे, प्राथमिक शाळेमध्ये जायचं आहे का सिनियर कॉलेजमध्ये जायचं आहे, कुठं शिकवायचं आहे, काय करायचं आहे, त्याकरता मार्कशीट किंवा कमीत कमी मिनिमम मार्क माझे किती असले पाहिजे आणि ते प्राप्त मी कसा करू शकतो, अशा प्रकारची प्रत्येक व्यूहरचना आपल्याला आखावी लागते. व्यूहरचना आखल्यानंतर कार्य करण्याची योजना, प्लॅनिंग सुद्धा तयार करावी लागते आणि हे सगळं केल्यानंतर आपल्याला आपला रोजगार हा प्राप्त करता येतो. म्हणजेच रोजगार प्राप्तीसाठी आपण काय काय करू शकतो त्याचं स्वतःचं इंटरनल ॲनालिसिस करायचं, अंतर्गत मूल्यमापन स्वतःच करायचं आणि त्यानुसार काही कमतरता जर आपल्यामध्ये असतील तर त्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करायचा आणि काही कौशल्य आणखी आपल्याला विकसित करता येत असतील तर त्या आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करून आपण आपल्या रोजगार क्षमतेचं नियोजन करू शकतो. यामध्ये नोकरीसाठी नियोजन येतं आणि स्वतंत्र व्यवसायासाठी नियोजन येतं. ते नियोजन कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेसनला पाहू. शाक्त नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना पुनश्च शुभेच्छा. धन्यवाद.